नमस्कार मित्रांनो, मी विनायक अहंकारी नद्रुक. मी आज तुमच्याशी एका अतिशय नाजूक विषयावर बोलतोय की आपलं हरवलेलं बालपण. तुम्हा सगळ्यांना आठवत असेल की आपलं बालपण किती सुंदर होतं, आनंदी होतं. आपल्याला खेळायला मिळायचं, बागडायला मिळायचं, पोहायला मिळायचं, फिरायला मिळायचं. प्रत्येकजण एकमेकासोबत एक नात्यामध्ये गुंफलेलं असायचं. त्या काळी सगळ्यांच्या घरात गरिबी होती. घरात गरिबी होती पण मनात श्रीमंती होती. त्यामुळं खेळताना बागडताना पैसे लागायचे नाहीत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुट्ट्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दिवसभर खेळायचं. क्रिकेट, गोट्या, चिंचुके, कोया, लपनापाणी, शिवनापाणी, हे सगळे खेळ 30-40 वर्षापूर्वी आपण जेव्हा एकत्र खेळायचो. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, त्या काळामध्ये झालेली मैत्री आज सुद्धा 40 वर्षानंतर तशीच टिकून आहे. कारण बालपण काय असतं हे आपल्या पिढीनं बघितलं. आपण दिवसभर खेळायचो आणि रात्री तुम्हाला आठवत असेल सगळ्याला की आपण अंगत पंगत करायचो. त्या काळामध्ये आपल्या बालपणी अंगत पंगत म्हणजे काय की प्रत्येकाच्या घरातून जेवणाचं ताट आणायचं आणि कुणातरी एका मित्राच्या पत्र्यावर बसून सगळे मिळून जेवायचं. पण तुमच्या लक्षात येतंय का, एका प्रश्नाचं उत्तर मला तरी आजपर्यंत सापडलं नाही. आपल्या ताटामध्ये अन्न थोडंच असायचं, पण ते प्रत्येकाच्या ताटापर्यंत पुरायचं. प्रत्येकाच्या ताटात आपण थोडं थोडं वाढायचं आणि मग आपण जेवायचं. हे सगळं सुखाचं आयुष्य जगल्यानंतर मग आजच्या मुलांच्या आयुष्यामधलं जे बालपण आम्ही हरवून टाकलोय, तो मात्र फार मोठा चिंतेचा विषय आहे. आपण मुलांना खेळूच देत नाही, बागडूच देत नाही, फिरूच देत नाही, पडू देत नाही. सकाळी 6ला मुलाला ट्युशनला पाठवतो, 8ला वापस येतो, पुन्हा आंघोळ करून 9ला शाळेला पाठवतो. तो दिवसभर शाळेमध्ये येऊन 5ला घरला येतो, पुन्हा घरी आले की फ्रेश होऊन पुन्हा 6 ते 8 ट्युशनला.